अकोला पोलिसांच्या ऑपरेशन प्रहार अंतर्गत अवैध गावठी दारू विरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे। अकोटफाईल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नायगाव येथे छापा टाकून 2 आरोपींसह तब्बल 4,98,600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। अकोला जिल्ह्यात अवैध हातभट्टी दारू विरोधात पोलिसांची कारवाई सुरू असतानाच स्थानिक गुन्हे शाखेने नायगाव येथे मोठी कारवाई केली आहे। पोलीस अधीक्षक अर्चिक चांडक यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन लेवेरकर यांनी पथक गठीत केले होते। गुप्त माहितीच्या आधारे अकोटफाईल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नायगाव येथे गावठी दारू भट्टीवर छापा टाकण्यात आला। या कारवाईत हुसेन बुद्धू नौरंगाबादी आणि संतोष शिवराम घणे या दोघांना गावठी दारू गाळताना मिळून आल्याचे पोलिसांनी सांगितले। त्यांच्या ताब्यातून 3,200 लिटर सडवा मोहमाच अंदाजे 4,80,000 रुपये किमतीचा 75 लिटर गावठी हातभट्टी दारू अंदाजे 15,000 रुपये किमतीची तसेच इतर साहित्य असा एकूण 4,98,600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। आरोपी आणि जप्त मुद्देमाल पुढील कायदेशीर कारवाईसाठी अकोटफाईल पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चिक चांडक आणि अपर पोलीस अधीक्षक बी चंद्रकांत रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या या कारवाईमुळे अवैध हातभट्टी दारू विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे।